आता काही तासांमध्येच या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे संपूर्ण डिसेंबरचा म्हणजे 6वा हप्त्याचे पैसे. त्या कोणत्या पात्र महिलांना जमा होणार आहेत ते देखील आपण बघू. कारण आता काही तासावरच विधानसभा निवडणुकीचा निर्णय हा ओपन होणार आहे. त्यानंतरच थेट निकाल लागल्याबरोबर रिझल्ट जाहीर झाल्याबरोबर या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्याची तरतूद देखील एकनाथ शिंदे यांनी केली होती. आता त्यासोबतच सर्व आणि त्यामध्ये कोणती एक अट लादली आहे शासनाने की या सर्व पात्र महिला आहे त्यामधील 70% महिलांना पैसे देखील मिळणार नाही आहे. आता त्या कोणत्या महिला आणि पात्र महिला कोणत्या आहे की ज्या पात्र महिलांना आता समोरील हप्ता म्हणजे 6वा हप्ता कोणतेही काम न करता मिळणार आहे. आता ज्या महिलांना पैसे मिळणार आहे तर त्या महिलांना आता कोणते एक काम महत्त्वाची अट हे लादलेली आहे जे राज्य शासनाने ते करणे हे त्यांना अनिवार्य आहे. तेव्हाच कुठंतरी समोरचा हप्ता जो काही पैसे वाढलेले आहे ते पैसे किती वाढले आहे तर 1500चे पैसे हे झाले आहे चक्क 2100 रुपये. त्यामध्ये चक्क राज्य शासनाने 600 रुपयाची वाढ करून 2100 रुपये येत्या निवडणुकीनंतर म्हणजेच उद्या निकाल जाहीर झाल्याबरोबरच प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची तरतूद हे राज्य शासनाने केली आहे की कोणतीही राज्यातील महिला 2,40,00,000 ज्या काही महिला पात्र महिला लाभार्थी आहे त्या सर्व पात्र महिला लाभार्थींना निकाल झाल्याबरोबर लगेचच त्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत ज्या महिलांचं खातं DBT मार्फत अटॅच ज्या महिलांचं खातं बँक आधार कार्ड लिंक आहे, ज्या महिलांची KYC होणार, ज्या महिलेच्या राशन कार्डवर त्या महिलेचं नाव आहे, अशाच पात्र महिलांच्या खात्यामध्ये आता येणारा हप्ता म्हणजे कोणता हप्ता तर डिसेंबरचा आणि 6वा हप्ता त्यांच्या थेट खात्यामध्ये वाढीव पैसे म्हणजेच 600 रुपयाची वाढ होऊन त्याच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहे. त्यामुळे आता सर्व पात्र महिलांना येत्या म्हणजे 24 तासामध्येच सर्वांनी आपलं बँक खातं हे चेक करून घ्यावं जेणेकरून कोणताही अडथळा त्यांना येणार नाही. आणि आता ज्या महिलांचं खातं हे पोस्टामध्ये आहे, पोस्टल खातं आहे, ज्यांनी नवीन खातं काढलेलं आहे, ज्यांचं पोस्टल खातं काढलं आहे पण त्यांचं पोस्टल खातं हे आधार कार्डशी लिंक नसेल तर अशा महिला आता चुकू शकतात. ह्या 6व्या महिलांसाठी जो 6व्या महिन्याचा म्हणजे हप्ता येणार आहे तो हप्ता यांना 2100 रुपये जर महायुतीचं जर सरकार आलं तर आपल्याला लगेचच 2100 रुपयाचा परतावा हा त्यांच्या खात्यामध्ये मिळणार. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील भाषणामध्ये प्रचार दरम्यान कोल्हापूरमध्ये घोषणा केली की आमचा निकाल लागताच त्या सर्व पात्र महिलांच्या माझ्या भगिनी माता भगिनींना सर्वांना एकूण 2100 रुपयाचा हप्ता त्यांचा थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचे संकेत व त्यांनी घोषणा देखील त्यांना शब्द दिला की माझ्या माता बहिणी एकही त्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही. तर निकाल लागण्याची वेळ आता निकाल लागल्याबरोबरच सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाची जमा हे त्यांच्या खात्यात जाणार आहे. आता सर्व पात्र महिलांनी एक गोष्ट करणे, एक काम करणे निर्णायक आहे. ते काम केल्याशिवाय त्यांच्या खात्यामध्ये पुढील हप्ता हा काही महिलांच्या खात्यात येऊ शकत नाही. कारण प्रत्येक महिलांचं आधार लिंक हे झालेलं नसल्यामुळे काही महिलांचं पोस्टल खातं असल्यामुळे त्या पोस्टल खात्यामध्ये देखील ज्या महिलांचं खातं आधार कार्डशी लिंक केलेलं आहे, आधार सीडिंग केलेलं आहे, अशाच महिलांना तिथं देखील पैसे हे येतात. पण बाकीच्या उर्वरित महिलांना हे पैसे येणार नाही याची देखील त्यांना काळजी घ्यावी. त्यासाठी काय करावं लागेल, लगेचच आपला आधार कार्ड घेऊन आपल्या जवळील पोस्टल खात्यामध्ये म्हणजे ऑफिसमध्ये जाऊन त्याची पूर्तता चेक करावं की आपलं खरंच आधार कार्डशी हे बँक अकाउंट हे लिंक झालेलं आहे किंवा नाही, या आधार कार्डशी आधार सीडिंग झालेलं आहे किंवा नाही आहे. ते जर झाले असेल तर तुम्हाला येत्या नोव्हेंबरच्या शेवटच्या म्हणजेच तारखेपर्यंत आपल्याला 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे उद्या निकाल जाहीर होत्याच निकाल जाहीर झाल्याबरोबरच येणाऱ्या प्रत्येक महिलांना आता त्यांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता महायुती सरकारचं जर सरकार आले आमदार निवडून आले त्यांचा जर मुख्यमंत्री बसला तर 2100 रुपये, जर महाविकास आघाडीचं जर सरकार आलं जर त्यांचा जर मुख्यमंत्री बसला तर महिलांना प्रत्येक दुप्पट वाढवून म्हणजे 3000 रुपयाचा हप्ता येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आता आपण सर्वांनी आधार कार्ड लिंक आहे की नाही त्याची पूर्तता करून घ्यावी. धन्यवाद.